पक्ष राज ठाकरेंचा शिक्षण मंत्री दादा भुसेंना थेट इशारा। हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून शिकण्याची सक्ती करू नये, शासनाने निर्णय मागे घेतो असं जाहीर केलं राज ठाकरे यांचं वक्तव्य। पण प्रत्यक्षात तसा कोणताही अध्यादेश अजून काढला नाही। पुस्तकांची छपाई सुरू असल्याची माहिती मिळाल्याचा पत्रात राज ठाकरेंनी केला उल्लेख। निर्णयावर घुमजाव करण्याचा सरकारचा डाव तर नाही ना, तर आंदोलनाला सरकार जबाबदार राहील, राज ठाकरे यांचा थेट सरकारवर निशाणा। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, राज ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरलंय, काय माहिती? तर हिंदी भाषेवरून राज ठाकरे आक्रमक झालेले आहेत। तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषेची सक्ती करू नये असा राज ठाकरेंचा शिक्षण मंत्री दादा भुसे यांना थेट इशारा देण्यात आलेला आहे। शासनाने निर्णय मागे घेतो असं जाहीर केलं होतं, पण प्रत्यक्षात तसा कोणताही अध्यादेश अजून शासनाने काढलेला नाही अशी माहिती देखील राज ठाकरे यांनी पत्रामध्ये दिलेली आहे। निर्णयावर सरकारचा घुमजाव करण्याचा डाव तर नाही ना, असा देखील प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। पुन्हा प्रणाली कापसे यांच्याकडे जाऊयात। प्रणाली, काय अधिकची माहिती? गेल्या अधिवेशनामध्ये आपण बघितला होता की पहिल्या वर्गाला 3 भाषा ज्या आहेत त्या शिकवल्या जातील आणि त्यात हिंदी भाषा ही सक्तीची केली जाईल असं ठरवण्यात आलेलं होतं। या निर्णयाच्या विरोधात मनसेनं मोठं आंदोलन केलेलं होतं। मनसे व्यतिरिक्त इतरही पक्षांनी या संदर्भामध्ये नकारात्मक भूमिका घेतलेली होती की मुलं लहान असतात आणि त्यांना 3 भाषा शिकवण्याचं ओझं जे आहे ते त्यांच्यावर पडू नये आणि मुळातच हिंदी ही काही राज्यांपुरती मर्यादित असलेली भाषा आहे आणि त्या भाषेची सक्ती आमच्या राज्यावर करू नये असं मनसेचं म्हणणं होतं। त्या सगळ्या आंदोलनानंतर राज्य शासनानं हा निर्णय मागे घेत असल्याचं तोंडी जाहीर केलेलं होतं, परंतु अजून या संदर्भातला आदेश जो आहे तो काढण्यात आलेला नाही आणि म्हणूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या नावे हे पत्र दिलेलं आहे आणि एक प्रकारे त्यांना इशारा दिला आहे की त्यांनी हा त्यांचा डाव तर नाहीये की आदेश त्यांनी अजून काढलेले नाहीये। दुसरीकडे हिंदी भाषेची पुस्तकं जी आहे ती सुद्धा छापली जात आहेत, त्यामुळे लोकांना विसर पडल्यानंतर हा मुद्दा पुन्हा आणण्याचा राज्य शासनाचा डाव तर नाही ना, असा सवाल त्यांनी उपस्थित करून जर हा मुद्दा पुढे रेटला गेला तर मनसे तीव्र आंदोलन करेल आणि त्यासाठी राज्य शासन जबाबदार असेल असं सुद्धा या पत्रामध्ये नमूद केलंय। निश्चितच प्रणाली, जर आंदोलन झालं तर राज्य सरकार त्याला जबाबदार असणार असा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिलेला आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।